राहुल मुंडके सध्या ठाणे जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत. पनवेल प्रांतमध्ये असताना सुद्धा त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले होते. आता स्वाभिमान संघटना त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी करतात. याच अनुषंगाने स्वाभिमान संघटनेचे पुजारी आहेत. सर, काय मालमत्तेची चौकशी करावी अशी मागणी केलेली आहे? सर्वप्रथम तर मी एक दुरुस्ती करतो. स्वाभिमान संघटना नसून राष्ट्रीय स्वाभिमान संघटना आहे. आणि हे राहुल मुंडके यांचा जो आम्ही आतापर्यंत जे सगळे तुमच्या समोर पुरावे दिलेत, ती फाईल दाखवा ना. नेमकी राहुल मुंडके यांच्या फाईलचे कारनामे तुम्ही दाखवा. काय काय त्यांनी कारनामे केलेले. प्रांत कार्यालय असतील, सध्या ठाणे जिल्ह्यामध्ये कार्यरत हे साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी आपण पाहू शकता की राहुल मुंडकेंकडे ज्या पद्धतीने शिस्तभंगाची कारवाई करण्याचे कोर्टाने आदेश दिले होते. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आपण पाहू शकता हे राहुल मुंडके आहेत आणि त्यांच्या शिस्तभंगाची कारवाईची मागणी कोर्टने सुद्धा केलेली आहे. आपण या संदर्भामध्ये विरार अलिबाग बहुदेश जो कॉरिडॉरचा प्रश्न आहे तो हायकोर्टामध्ये आहे. अशा प्रकारे सध्या ठाणे जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे आणि त्यांच्या मालमत्तेची चौकशीची मागणी जी आहे ती करण्यात येत आहेत. आणि सर, मला सांगा, शेतकरी नाहीयेत असा गंभीर स्वरूपाचा आरोप केलाय. त्यांच्या मुलगी जी आहे तिच्या नावावर कंपन्या काढलेल्या आहेत. नेमकी घोटाळा काय आहे? कसं आहे, यांचं मानधन किती आहे आणि एवढे प्रॉपर्टी कसं घेतलं? मी आज सरकारला मागणी करतो, SIT चौकशी झाली पाहिजे आणि लवकरच आम्ही ईडीला सुद्धा निवेदन देणार आहोत राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेच्या वतीने. कारण यांची चौकशी झाली पाहिजे. मुलगी शिक्षण घेत असताना तिच्या नावाने कंपनी काढून तिच्या अकाउंटला माया घेऊन ती ब्लॅकचं व्हाईट करणं आणि पत्नीच्या नावे प्रॉपर्टी घेणं, वडिलाच्या नावाने प्रॉपर्टी घेणं, भावाच्या नावाने प्रॉपर्टी घेणं, ही तर आम्हाला आलेली माहिती आहे. जर सरकारने जर ही माहिती SIT इन्क्वायरी लावली तर अजून भरपूर लाईन लागणार आहे. भरपूर लोकांच्या नावाने या व्यक्तीने प्रॉपर्टी घेतलेली आहे. त्यांच्या मालमत्तेची चौकशी करावी मागणी करतायत. सर, मला सांगा, तुम्ही आता काय करणार? हे सगळे आरोप केले, सगळे पुरावे दिलेले, राज्य सरकारला तुम्ही सादर केले की अँटी करप्शनला सादर केलेले, पुढची भूमिका स्वाभिमानी राष्ट्रीय पक्षाची काय असणार आहे? आमच्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्षांनी जे निवेदन दिलंय लाचलुचपतांना आणि मुख्यमंत्र्यांना, आणि आज त्या पत्राच्या नंतर कारवाई झाल्या नसल्यामुळं आज त्यांच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आलं. ह्याच्या पुढे सुद्धा जर ह्यांनी कारवाई केली नाही तर आम्ही 100% आमरण उपोषण करून पुजारी साहेबांच्या नेतृत्वात त्या अधिकाऱ्याला निलंबित करून त्याच्यावरती विभागीय चौकशी होत नाही तोपर्यंत राष्ट्रीय स्वाभिमान संघटना स्वस्थ बसणार नाही. काय स्वरूपाचे आरोप आहेत? ठाण्यामध्ये त्यांनी घर घेतलेले, कोट्यवधीचे घेतलेले, त्यांच्या भावावर कर्जत मध्ये जागा आहे. काय नेमके आरोप करतायत? कशा पद्धती प्रॉपर्टी जमवण्याचं काम केलंय? सर, त्यांनी गोरगरीब शेतकऱ्यांना फसवून जे माया जमवली त्या पैशामध्ये त्यांनी त्याच्या भावाच्या नावाने, त्याच्या पत्नीच्या नावाने, शिक्षण घेत असलेल्या मुलीच्या नावाने संपत्ती घेऊन त्यांनी तो पैसा ज्या त्या मुलीच्या नावाने खोटी कंपनी बनवून त्या कंपनीमध्ये त्याचा ब्लॅकचा व्हाईट करून ह्या पद्धतीने ह्या अधिकाऱ्याचा पगार किती आहे ही सरकारने चौकशी केली पाहिजे आणि त्याची संपत्ती किती आहे हेच आमची मागणी आहे. आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर हे भ्रष्ट अधिकाऱ्याचा कालनामा समोर आला पाहिजे. हे होते स्वाभिमान संघटनेचे पदाधिकारी, अध्यक्ष वगैरे. त्यांनी प्रदेश अध्यक्ष त्यांनी सुद्धा गंभीर स्वरूपाचे आरोप केले. त्यांचा पगार किती हाच महत्वाचा मुद्दा आहे. आणि कोट्यवधीची माया जमवण्याचं काम राहुल मुंडकेने केले. गंभीर स्वरूपाचे आरोप करून राज्य सरकार याची चौकशी करणार का, त्यांना निलंबित करणार का, असे अनेक मुद्दे याच पक्षाने उपस्थित केलेले. कॅमेरामॅन संतोष साळवेंसह विकास मिरणे, साम टीव्ही, नवी मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.